भारतभूमीचे तेजस्वी सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला त्यांची थोडक्यात माहिती सांगते. स्वामी विवेकानंद हे महान देशभक्त, तत्त्वज्ञ, विचारवंत होते. अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे महान कार्य केले. जगातील सर्व धर्मांचा अभ्यास करून भारतातील हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी जगाला पटवून दिले. तरुणांना ऊर्जा देणारे विचार त्यांनी मांडले. भारत या भूमीत अनेक साधू संत, राजे महाराजे, महापुरुष, स्वातंत्र्य सैनिक, शिक्षण महर्षी, सहकार महर्षी, ज्ञानवंत अशा अनेक व्यक्ती जन्माला आल्या आणि ही भूमी पावन झाली. महापुरुषांच्या विचारांनी आणि कर्तृत्वाने पुढे अनेक पिढ्या घडत गेल्या. चांगल्या आचार, विचार आणि संस्कार यांचा संचय व्यक्तीला श्रेष्ठ बनवतो. ही नैतिक शिकवण देणारे स्वामी विवेकानंद हे भारतभूमीतच 12 जानेवारी 1863 साली जन्मास आले. त्यांना केवळ 39 वर्षाचे आयुष्य मिळाले, पण त्यांनी सांगितलेले प्रेरणादायी, ऊर्जा देणारे विचार संपूर्ण विश्वाने स्वीकारले आहे. त्यांचे विचार विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांना अधिक प्रभावित करणारे, कर्तृत्व करायला प्रेरणा देणारे आहेत. 19व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्या काळात जातीय विषमता होती. समाजात अज्ञान, अंधश्रद्धा होती. धर्माबद्दल अनेक समजुती होत्या, अनेक गैरसमजुती होत्या. धर्म म्हणजे काय, धर्माची खरी ओळख समाजाला होत नव्हती. अशा काळात आधुनिक परिवर्तनाचे विचार स्वामी विवेकानंदांनी मांडले. धर्माला विषमता मान्य नाही, सर्वांना माणूस म्हणून समानतेने वागायला शिकवणारा आपला हिंदू धर्म आहे. स्त्री पुरुष समानता असायला हवी. घरात समाजात स्त्रीचा अपमान होऊ नये, तिला समतेने वागणूक दिली जावी, हा समतेचा विचार त्या काळात त्यांनी मांडलेला होता. विद्यार्थी तरुणांबद्दल त्यांना विलक्षण प्रेम होते. युवा पिढी ही देशाची मोठी शक्ती आहे. या शक्तीचा उपयोग धर्म आणि देश यांच्या प्रगतीसाठी योग्य पद्धतीने करायला हवा, असे ते नेहमी व्याख्यानातून सांगत असत. स्वामी विवेकानंद एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते. जरी त्यांच्या अंगावर भगवी वस्त्रे असली तरी त्यांची कधीच अंधश्रद्धेचे, जातीयतेचे किंवा विषमतेचे समर्थन त्यांनी केले नाही. त्यांचा प्रत्येक शब्द एक ऊर्जा होती. ते म्हणत, तरुणांनो, मी हे करू शकत नाही, मला ते जमणार नाही, असे नकारात्मक भाव मनात कधीच आणू नका. कारण प्रत्येकाच्या अंतर्मनात एक प्रचंड सुप्त शक्ती असते. ती शक्ती तुमच्या सकारात्मक विचारातून, राष्ट्रप्रेमातून जागृत होईल. या शक्तीच्या मदतीने अशक्यप्राय गोष्ट देखील शक्य होईल. नकारात्मक विचार मनात येऊन जगणे म्हणजे मृत्यूसोबत राहण्यासारखे आहे. भ्याडपणा हे मृत्यूचे लक्षण आहे. प्रेम म्हणजे जीवन, उच्च धैर्य ठेवणे म्हणजे जीवन, द्वेष म्हणजे मृत्यू. आपण जसे विचार मनात ठेवतो, वारंवार जे विचार करतो, त्याच दिशेने आपले आयुष्य आणि भविष्य जात असते. आपणच आपली वाट स्वच्छ आणि सामर्थ्यशाली करू शकतो. फक्त मनात चांगल्या विचारांची ऊर्जा निर्माण करा. भारतीय तरुण खूप सामर्थ्यशाली आणि ऊर्जावान आहेत. फक्त त्यांच्या आजूबाजूला असलेल्या खराब सामाजिक वातावरणामुळे हे तरुण अस्वस्थ आहेत, दिशाहीन आहेत, आत्मविश्वास गमावून बसलेले आहेत. तरुणांनो, जागे व्हा, स्वसामर्थ्य ओळखा आणि भारत देश अधिक बलवान बनवा. हा संदेश स्वामीजी आयुष्यभर देत राहिले. स्वामीजींनी भारतभर व जगभर भ्रमण केले. अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना मिळाले. भारताची सामाजिक परिस्थिती, मागासलेपण, विषमता त्यांच्या नजरेत आली आणि प्रगत देशांची सामाजिक परिस्थिती, समाज जीवन त्यांनी अनुभवले. भारतात तरुणांची संख्या मोठी आहे, पण अज्ञान आहे. त्यामुळे नेमका धर्म कळत नाही, धर्माची शिकवण नेमकी समजून घेता येत नाही. यासाठी आपल्या शेकडो व्याख्यानातून त्यांनी तरुणांना जागृत केले. तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवतील. तुमच्या आयुष्याला एक दिशा प्राप्त होईल. मार्गावर चालताना अनेक अडचणी येतील, संकटे येतील, पण मागे फिरू नका, चालणे सोडू नका, पराजयाचा विचार मनात आणू नका. एकदा एका शिष्याने त्यांना प्रश्न विचारला, स्वामीजी, काही लोक मृत्यूची वाट पाहत का बसतात? मृत्यू म्हणजे जीवनाची सुटका आहे का?
स्वामीजींनी या प्रश्नाचे सुंदर अर्थपूर्ण उत्तर दिले. ते म्हणाले, भित्रे लोक ज्यांना काही कर्तृत्व करायला आवडत नाही, राष्ट्राचे उपयोगी याविषयी वाटत नाही, तेच लोक मृत्यूची वाट पाहतात. मृत्यूची रोज वाट पाहणारे लोक भेकड असतात. आयुष्य खूप मजेशीर आणि आनंदी आहे. भारत मातेसाठी खूप काही चांगले काम करण्यासाठी तुम्हाला संधी आहे. तुम्ही तुमच्या सामर्थ्याचा उपयोग करा. आयुष्य सार्थकी लागेल. तुमच्या समोर अडचणी असतील तेव्हा समजा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. उठा, जागे व्हा. जोपर्यंत तुमचे ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका. तुम्ही योग्य व सकारात्मक विचार डोक्यात घेऊन ध्येयाकडे वाटचाल करीत असाल तरच तुम्हाला ध्येय गाठता येईल. एकदा एका शिष्याने विचारले, स्वामीजी, तुम्ही सांगितलेले सेवेचे काम मला करता येत नाही, मला हे काम जमेल का? स्वामीजी म्हणाले, तुला काम येत नाही हे तू प्रामाणिकपणे मान्य केले, हा तुझा सद्गुण आहे. तुला येत नाही हा विचार मनातून काढून टाक. तू त्या लोकांमध्ये जा, कामाला धाडसाने सुरुवात कर. तू निश्चितच चांगली लोकसेवा करशील. कोणतेही चांगले काम सुरू करताना मनात आत्मविश्वास असेल तर आपली अंतर्मनातील शक्ती जागृत होते, आपण बलवान होतो आणि अशक्य काम शक्य होते. स्वामीजींचे विचार आजही तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहेत. आजही असंख्य विद्यार्थी व तरुण मनात न्यूनगंड घेऊन जातात, ध्येयापासून समाजापासून दूर पळतात, स्वतःला कमी लेखतात. अशांनी स्वामी विवेकानंदाचे प्रेरणादायी विचार समजून घ्यायला हवेत. यश मिळवण्यासाठी पावित्र्य आणि दृढता या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. चारित्र्य हा वंदनीय अलंकार आहे, तो प्रत्येकाने जपायला हवा. तुम्ही केवळ आपल्या स्वर्गादपी गरीयशी जन्मभूमीची आराधना करा. सध्या तुमची एकमात्र देवता म्हणजे तुमचे राष्ट्र होय. तुमचे स्वदेशवासीच तुमचे प्रथम उपास्य आहेत. मनामनात देशभक्तीची स्वसामर्थ्याची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम स्वामी विवेकानंदांनी केले. त्यांना अवघे 39 वर्षाचे आयुष्य मिळाले, पण अवघ्या कमी आयुर्मानात भारत मातेचे तेजस्वी सुपुत्र ठरलेत. 4 जुलै 1902 रोजी त्यांचे निधन झाले. विवेकानंदाची विशाल प्रबोधनाची समतेची भूमिका समजून घ्यायला आम्ही कमी पडलो असे मला नेहमी वाटते. महापुरुषांना जातीपातीच्या चौकटीत अडकून ठेवता कामा नये. स्वामी विवेकानंद हे भारत मातेचे एक तेजस्वी सुपुत्र होते. त्यांचे केवळ स्मरण करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे औचित्यपूर्ण राहील.